Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 13 व 14 जानेवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 20 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. बघूयात आजच्या सिरीजमधील प्रश्न क्रमांक पहिला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? हा प्रश्न VIMP आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, महाराष्ट्र. यासंबंधीची अधिक माहिती बघूयात. स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. याचं ठिकाण आहे भारत मंडपम. भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव KH गोविंदराव यांनी स्वीकार केलेला आहे. हे नाव महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्यांचे पुरस्कार 1 नंबरला आहे महाराष्ट्र, 2 नंबर मध्य प्रदेश आणि 3 नंबरला छत्तीसगडचा क्रमांक लागतो. यावर अपेक्षित प्रश्न बघा. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये सर्वात स्वच्छ राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर महाराष्ट्र. या पुरस्काराचे वितरण कोणत्या ठिकाणी झाले? तर भारत मंडपम. हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला. आणि सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या वतीने या पुरस्काराचा स्वीकार कोणी केला? तर गोविंदराव. हे तिन्ही राज्य तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यावर तुम्हाला क्रमाने लावा असाही प्रश्न येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न VIMP आहे, कारण येत्या परीक्षेत याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न दिसेल. देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी नावाशेवा अटल सेतूचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. या सेतूबद्दलची अधिक माहिती बघा. देशातील सर्वात लांब सागरी सेतू देशातील सर्वात लांब आहे आणि जगातील 10व्या क्रमांकाचा हा सेतू असणार आहे. याचं नाव आहे शिवडी ते नावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. इंग्लिश नाव पण लक्षात ठेवा, MTHL. याचं उद्घाटन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. दिनांक 12 जानेवारी 2024ला. ही तारीख महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. या पुलाची वैशिष्ट्य बघा. या पुलाची लांबी आहे 21.8 किमी. समुद्रातील मार्ग आहे 16.5 किमीचा. ताशी वेग यावर आहे 80 ते 100 km/h. यावर 6 मार्गिका असणार आहेत आणि याचा खर्च आहे 18,000 कोटी रुपये जवळपास. या पुलाचे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. याला अटल सेतू म्हटलं जातं. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. देशातील सर्वात लांब सागरी सेतू याचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 10वा. या सागरी सेतूचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. कोणत्या तारखेला याचं उद्घाटन करण्यात आलं? ती तारीख महत्त्वाची आहे. या पुलाबद्दलचे जे वैशिष्ट्य आहे, याच्यावर या पुलाची लांबी विचारू शकते तुम्हाला, 21.8 किलोमीटर. याची सागरी मार्गावरील लांबी किती आहे? तर ते लक्षात ठेवा, 16.5 किलोमीटर. त्याच्यानंतर या पुलाला नाव कोणाचं देण्यात आलेलं आहे? तर अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव. ही सर्व माहिती पाठच करा तुम्ही. यावर मल्टीलाईन क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, A व B संयुक्तपणे, म्हणजेच इंदोर आणि सुरत यांना संयुक्तपणे प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मागे कंबाईनला यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांकाचं शहर कोणतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही. याबद्दलची अधिक माहिती बघा. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा पुरस्कार दिला जातो. सर्वाधिक स्वच्छ शहर पहिल्या 20 मध्ये 5 महाराष्ट्रीयन शहराचा समावेश आहे. 1 नंबरला इंदोर आणि सुरत संयुक्तपणे. 3 नंबरला नवी मुंबईचा क्रमांक लागतो
आणि हा पुरस्कार मुंबईचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वीकारलेला आहे, हे नाव लक्षात ठेवा. 4 नंबरला विशाखापट्टणम, 5 नंबरला भोपाळ, 10व्या नंबरला पुणे आहे, 13व्या नंबरला पिंपरी चिंचवड, 18वा नंबर बारामती आणि 20व्या नंबरला मीरा भाईंदर. यावर अपेक्षित प्रश्न बघा. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023मध्ये कोणत्या शहराने संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला? इंदोर आणि सुरत. त्याच्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे शहर कोणते? तर नवी मुंबई. आणि याचा देशात कितवा क्रमांक लागतो हा पण प्रश्न येऊ शकतो, तर देशात याचा 3रा क्रमांक लागतो. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारात जो नवी मुंबईला पुरस्कार देण्यात आलेला आहे, हा पुरस्कार कोणामार्फत स्वीकारण्यात आलेला आहे? तर राजेश नार्वेकर. आणि बाकीचे जे शहर आहेत यांचा क्रमांक लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, पण लक्षात असू द्या तुम्ही. समोरची माहिती बघा. सर्वाधिक स्वच्छ गंगा शहर पुरस्कार 1 नंबरला आहे वाराणसी आणि 2 नंबरला आहे प्रयागराज. हे वाराणसी तुम्ही लक्षात ठेवा. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक आहे सासवडचा. प्रथम 10 पैकी 8 शहरे महाराष्ट्रातील आहेत. ते शहरे बघा कोणते आहेत? सासवड, लोणावळा, गडहिंग्लज, कराड, पाचगणी, विटा, देवळाली आणि सिल्लोड. देशातील सर्वाधिक वॉटर प्लस शहरे हे महाराष्ट्रात आहेत 21. यावर अपेक्षित प्रश्न बघा. सर्वाधिक स्वच्छ गंगा शहर पुरस्कार कोणत्या शहराला प्रदान करण्यात आला? तर वाराणसीला. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहराचा प्रथम पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर सासवडला. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. देशातील सर्वाधिक वॉटर प्लस शहरे कोणत्या राज्यात आहेत? तर महाराष्ट्रात. असे 7 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. आदित्य L1 हे यान सूर्याभोवती किती दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करेल? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे, कारण भारताची पहिलीच सूर्य मोहीम आहे ही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 177.86 दिवस. आदित्य L1 बद्दलची अधिक माहिती बघूयात. आदित्य L1 भारताचे पहिले सूर्य मिशन. याचे प्रक्षेपण झाले होते 2 सप्टेंबर 2023ला. ही मोहीम इस्रोची आहे. ठिकाण आहे श्रीहरिकोटा. याचं प्रक्षेपण महत्त्वाचं आहे. PSLV C57 असं याचं प्रक्षेपक आहे. 6 जानेवारी 2024ला आदित्य L1 हे यान जे आहे लँग्रेज पॉईंट 1 या नियोजित स्थळी पोहोचले आणि याचा प्रवास कालावधी होता 126 दिवस. हे दिवस महत्त्वाचे आहेत. 177.86 दिवसात ते सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. यावर अपेक्षित प्रश्न बघा. आदित्य L1 ही भारताची पहिली सूर्य मिशन. याचं प्रक्षेपण कोणत्या दिनांकाला करण्यात आलं? 2 सप्टेंबर. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, भारताची पहिली सूर्य मिशन याचं नाव काय आहे? तर आदित्य L1. प्रक्षेपण ठिकाण आणि प्रक्षेपक हे दोन्ही महत्त्वाचे आहे. यावर एक प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आदित्य L1 हे यान लँग्रेज पॉईंट 1 या नियोजित स्थळी कधी पोहोचले? तर 6 जानेवारी 2024ला. आणि याचे दिवस पण लक्षात ठेवा, याच्या दिवसावर पण प्रश्न येऊ शकतो. आणि सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी याला किती कालावधी लागतो? असे 5 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. मेडटेक मित्र याचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मनसुख मांडवीय. या उपक्रमाबद्दलची अधिक माहिती बघा. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजेचा शुभारंभ आणि हा उपक्रम कशासाठी चालू केलेला आहे. मेडटेक मित्र याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे मनसुख मांडविया. केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि रसायने व खते मंत्री आहेत ते. हा उपक्रम वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नवप्रवर्तक आणि प्रगत आरोग्य सेवा उपायांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. यावर 2च प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आणि हा उपक्रम कशासाठी सुरू करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. माजी फुटबॉलपटू झॅगॅलो यांचे नुकताच निधन झाले. ते कोणत्या देशाचे फुटबॉलपटू व प्रशिक्षक होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, ब्राझील. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. माजी फुटबॉलपटू झॅगॅलो यांचे निधन झालं होतं 6 जानेवारी 2024ला आणि त्यांचं वय होतं 92 वर्ष. त्यांचा जर्सी क्रमांक आहे 13.
ब्राझीलचे फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक होते ते. प्रशिक्षक या नात्याने त्यांनी वर्ल्ड कप जिंकणारे ब्राझीलमधील पहिलेच माजी जगजेते फुटबॉलपटू आहेत ते. यांच्यावर एकच प्रश्न अपेक्षित आहे, ते म्हणजे यांचं नाव देतील आणि हे कोणत्या देशाचे फुटबॉलपटू होते असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पण ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा, कारण आयोग आहे कोणताही प्रश्न विचारू शकतो. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. सध्या भारतात 18 शहरात एकूण किती किलोमीटर अंतराचे मेट्रोचे जाळे पसरले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 870 किलोमीटर. आणि भारताने 1000 किलोमीटरचं टार्गेट पण ठेवलेलं आहे, ते पण लक्षात ठेवा तुम्ही. यासंबंधीची अधिक माहिती बघूयात आपण. लोकसत्ताला एक लेख आला होता, मेट्रो हा पांढरा हत्ती ठरतोय का? त्याच्यातले काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघा. 2014मध्ये देशात मेट्रोचे जाळे 4 शहरापुरते मर्यादित होते आणि 229 किलोमीटर त्यांची लांबी होती. सध्या मेट्रोचे जाळे हे 18 शहरांमध्ये पसरलेले आहेत आणि याची एकूण लांबी आहे 870 किलोमीटर. आता याचा विस्तार करण्यात येणार आहे. 27 शहरांमध्ये आणखी 1000 किमी मेट्रोचे काम सुरू आहे. देशात दर महिन्याला 6 किमी नवीन मेट्रो मार्ग सुरू होत आहेत. देशात सर्वात मोठे मेट्रोचे जाळे आहे दिल्लीला, हे पण लक्षात असू द्या. मेट्रो सेवा ही प्रामुख्याने लांब अंतराच्या प्रवासासाठी सोयीचे साधन आहे, मात्र भारताचा विचार करता ती कमी अंतरापर्यंतच आहे. त्याच्यामुळे हे वाक्य पण महत्त्वाचं आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा, सध्या देशात किती शहरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरलेले आहेत? एक तर तुम्हाला शहर विचारतील किंवा किलोमीटर लांबी विचारतील. सोबतच लक्षात ठेवा किती शहरांमध्ये आणखीन 1000 किमी मार्गाचे काम सुरू आहे, तर 1000 किलोमीटर. देशात मेट्रोचे जाळे सर्वाधिक कोणत्या ठिकाणी पसरलेले आहे? तर दिल्ली. असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. 10 प्लॅनेट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, युरी हरेरा. या पुस्तकाचे प्रकाशक आहे ग्रेवुल्फ प्रेस. याचं पृष्ठ आणि किंमत तुम्हाला दिलेली आहे, फक्त याच्यावर प्रश्न येत नाही, पण फक्त तुम्हाला माहिती असावी म्हणून दिलेलं आहे. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे या पुस्तकाचे लेखक तुम्हाला विचारतील आणि या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, महाराष्ट्र. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ केलेला आहे. त्याची तारीख आणि कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. नमो महिला सशक्तीकरण अभियान, संबंधित राज्य आहे महाराष्ट्र. याचा शुभारंभ भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे 12 जानेवारी 2024ला. याचा उद्देश बघा, 40 लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडणे, तसेच 20 लाख नवीन महिलांना शक्ती गटाची जोडणी करणे. या अभियानाअंतर्गत 5 लाख महिलांना रोजगार आणि तांत्रिक प्रशिक्षण, 5 लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल आणि 3 लाख महिला उद्योजकींना बाजारपेठ आणि ग्राहक उपलब्ध करून देणे. यावर अपेक्षित प्रश्न बघा, नमो महिला सशक्तीकरण अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर महाराष्ट्र. नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? भारतीय पंतप्रधानांच्या हस्ते. आणि याची दिनांक लक्षात ठेवा, कोणत्या तारखेला याचा शुभारंभ करण्यात आला. याच्या उद्देशावर एक प्रश्न येऊ शकतो आणि या अभियानांतर्गत जे टार्गेट ठेवलेले आहेत त्याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो, किंवा याच्यावर मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो, कारण महाराष्ट्राशी संबंधित अभियान आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. आशिया चषक फुटबॉल स्पर्धा 2023 कोणत्या देशात पार पडत आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, कतार. या स्पर्धेचं आयोजन चीनमध्ये करण्यात येणार होतं, पण चीनमध्ये कोरोना असल्याकारणाने ही स्पर्धा समोर ढकलली होती आणि नंतर याचं यजमानपद कतारला देण्यात आलेलं आहे. आशिया चषक फुटबॉल स्पर्धा 2023, आयोजक देश होता चीन, पण कोरोनामुळे ही संधी कतारला मिळाली. ठिकाण आहे दोहा, कतार, आणि याची आवृत्ती 18वी. सुरुवात झालेली आहे याची 12 जानेवारी 2024ला. सलामीची लढत कतार आणि लेबनॉन या 2 देशात होणार आहे. यामध्ये भारत पण समाविष्ट आहे. भारताची सध्या जागतिक क्रमवारी आहे 102, हे पण लक्षात ठेवा. यावर अपेक्षित प्रश्न बघा, आशिया चषक फुटबॉल स्पर्धा 2023चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? कतारमध्ये. याची आवृत्ती कितवी आहे किंवा याचं पर्व कितवं आहे असा एक प्रश्न येऊ शकतो, तर याचा 18वं पर्व आहे, हे लक्षात ठेवा. सलामीची लढत कोणत्या 2 देशात झालेली आहे? कतार आणि लेबनॉन. हा प्रश्न
तेवढा महत्त्वाचा नाही, पण लक्षात असू द्या. आणि सर्वात महत्त्वाचं की भारताची जागतिक क्रमवारीमध्ये कितवा क्रमांक लागतो, तर 102वा. हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11. 2030 पर्यंत भारतात किती विमानतळ उभारण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 240. यासंबंधीची अधिक माहिती बघा. महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख आला होता, विमान वाहतुकीची झेप असा. यासंबंधी काही पॉईंट होते. जिथं जिथं तुम्हाला स्टार मार्क दिलेलं आहे ते वाक्य महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बघा, पहिलं वाक्य, भारतात 149 विमानतळ कार्यरत आहेत किंवा कार्यान्वित आहेत. यामध्ये 33 आंतरराष्ट्रीय आणि 105 देशांतर्गत विमानतळाचा समावेश आहे. उड्डाण योजनेअंतर्गत 77 विमानतळ कार्यान्वित आहे. 2030 पर्यंत देशात 240 विमानतळ उभारण्याचे लक्ष्य भारताने ठेवलेलं आहे. खालचं वाक्य महत्त्वाचं आहे. 1932ला टाटा एअरलाइन्सची स्थापना झाली होती. GRD टाटा यांनी त्याची स्थापना केली होती आणि देशातील पहिलीच विमानसेवा कंपनी होती. संयुक्त गट ब पूर्व 2021ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे न्यूजपेपर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण असे प्रश्न पुस्तकात भेटत नाहीत तुम्हाला. विमान वाहतूक क्षेत्राचा विचार करता भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. 1 नंबरला अमेरिका, 2 नंबरला चीन आणि 3 नंबरला भारताचा क्रमांक लागतो. सोबतच एक पॉईंट लक्षात ठेवा, राजीव गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक विद्यापीठ अमेठीला आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. सध्या भारतात किती विमानतळे कार्यान्वित आहेत? 149. यामध्ये किती आंतरराष्ट्रीय आणि किती देशांतर्गत विमानतळाचा समावेश होतो ते पण प्रश्न येऊ शकतो. उड्डाण योजनेअंतर्गत भारतात किती विमानतळे कार्यान्वित आहेत? तर 77. हा प्रश्न आपण घेतलेला आहे ऑलरेडी आत्ता. देशातील पहिली विमानसेवा कंपनी टाटा एअरलाइन्सची स्थापना कधी झाली असा प्रश्न कंबाईनला आला होता, तर त्याचं उत्तर 1932 होतं. विमान वाहतूक क्षेत्राचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 3रा. हे लक्षात ठेवा, कारण हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. असे 4 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 12. हा प्रश्न VIMP आहे. भारतीय लष्कराने 2024 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, तंत्रज्ञान अवशोषण वर्ष. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भारतीय लष्कराचे 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. हे वर्ष तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या लष्कराच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकेल. सैन्याने सायबर स्पेस क्षमता वाढवण्यासाठी प्रोजेक्ट संभव पण सुरू केलेला आहे. अत्याधुनिक 5G तंत्रज्ञानावर कार्यरत सुरक्षित मोबाईल इकोसिस्टीम आहे ही. सध्या भारताचे लष्कर प्रमुख आहेत मनोज पांडे. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे भारतीय लष्कराने 2024 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले, किंवा तुम्हाला एक फिरवून प्रश्न विचारू शकतात की तंत्रज्ञान अवशोषण वर्ष 2024 हे कोणी घोषित केले. त्याच्यानंतर प्रोजेक्ट संभव जे आहे हे कशाशी संबंधित आहे, किंवा याचा शुभारंभ कोणी केला, असा एक प्रश्न येऊ शकतो. असे 2 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. हा प्रश्न पण IMP आहे, कारण की जगातील पहिली घटना आहे आणि महाराष्ट्राशी संबंधित आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचे आहे. जगातील पहिले डिजिटल थेरॅप्युटिक्स कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, पुणे शहर. याची सुरुवात कशासाठी केली ते महत्त्वाचं आहे. हृदयरोग तज्ज्ञांसाठी याची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच्याशी संबंधित जे कंपनी आहे ती महत्त्वाची आहे. लुपिन डिजिटल हेल्थतर्फे याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. जगातील पहिले डिजिटल थेरॅप्युटिक्स कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर पुणे. त्याच्यानंतर याची सुरुवात कशासाठी केली आणि कोणत्या हेल्थमार्फत याची सुरुवात करण्यात आली आहे, असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. पण पहिला प्रश्न जो आपण घेतला आहे तोच महत्त्वाचा आहे. खालचे 2 प्रश्न खूप अवघड कॅटेगरीतील येतील आणि त्याच्यावर येण्याचे चान्सेस कमी आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. शबरी आदिवासी घरकुल योजना ही खालीलपैकी कोणत्या घटकांशी असलेली घरकुल योजना आहे? हिच्या नावातूनच कळतं बघा आपल्याला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, अनुसूचित जमातीसाठीची ही योजना आहे, म्हणजेच ST कॅटेगरीसाठीची. पण हिच्या नावातून ही कळतं
पण हिच्यावर आपण तरी प्रश्न का घेतला आहे, कारण ही योजना पहिले ग्रामीण भागासाठी होती, आता या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे आणि ही शहरी भागासाठी लागू करण्यात आलेली आहे. शबरी आदिवासी घरकुल योजना, संबंधित राज्य आहे महाराष्ट्र. ही लागू योजना होती केवळ ग्रामीण भागासाठी. या अंतर्गत अनुदान मिळतं 2.5 लाख रुपये आणि त्या व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखापेक्षा कमी असावी. एस.टी नागरिकांना पक्के घर मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता ही शहरी भागासाठी पण लागू करण्यात आलेली आहे. याच्यासाठी पात्र लाभार्थी बघा, स्वतःचे पक्के घर नसलेला एस.टी कॅटेगरीतील व्यक्ती आणि 18 वर्ष पूर्ण असावे त्या व्यक्तीचं, तो या योजनेसाठी पात्र असेल. 15 वर्षापासून तो महाराष्ट्रात वास्तव करणारा असावा. घर बांधणीसाठी त्याला स्वतःची जागा असावी किंवा शासनाने त्यांना जागा दिलेली असावी. सोबतच अजून एक गोष्ट दिली होती की बँकेत खाते असावे, पण ते तसल्या काही प्रश्न येत नाहीत. यावर अपेक्षित प्रश्न बघा, शबरी आदिवासी घरकुल योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र. ही योजना कोणत्या भागासाठी लागू करण्यात येते असाही प्रश्न आता येऊ शकतो. तरी ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी लागू करण्यात येते. या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळतं तर 2.5 लाख रुपये. आणि याचे जे निकष दिलेले आहेत पात्र लाभार्थी, तर याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो. असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15, इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, अरविंद नरेन. या पुस्तकाचं प्रकाशक पण महत्त्वाचं आहे आपल्याला. कॉन्टॅक्ट वेस्टलँड पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी याचं प्रकाशन केलेलं आहे. याचे पानं आणि किंमत याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण तुम्हाला दिलेलं आहे मी, कारण की लोकसत्ता पेपरमध्ये ते दिलेलं असतं. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे या पुस्तकाचे लेखक विचारतील तुम्हाला किंवा याचं प्रकाशक कोण आहे. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 16, एलिझाबेथ बोर्न यांनी नुकताच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, फ्रान्स या देशाचा. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. एलिझाबेथ बोर्न फ्रान्स पंतप्रधान पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी गॅब्रियल अट्टल यांची नियुक्ती फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून करण्यात आलेली आहे. ते फ्रान्सचे सर्वात तरुण आणि समलिंगी पंतप्रधान असतील. त्यांचं वयवर्ष आहे 34 वर्ष. सध्या फ्रान्सचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन. यांच्यावर अपेक्षित प्रश्न बघा, एलिझाबेथ बोर्न यांनी नुकताच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे? गॅब्रियल अट्टल यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर फ्रान्स. किंवा असा प्रश्न येऊ शकतो की फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ते सर्वात तरुण पंतप्रधान असतील. त्यांचं वय लक्षात ठेवा, ते किती वर्षीय आहेत? ते 34 वर्ष. आणि फ्रान्सचे अध्यक्ष सध्या कोण आहेत असा एक प्रश्न येऊ शकतो. असे 4 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17, चालू आर्थिक वर्षात सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्क्यांनी वाढ झाली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 19%. यासंबंधीची अधिक माहिती बघा. 2023-24 चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन 14.50 लाख कोटी रुपये आहे आणि याच्यात वाढ आहे 19%. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 23-24मध्ये प्रत्यक्ष करातून 18.23 लाख कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यावरचे अपेक्षित प्रश्न बघा. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन किती कोटी झालेलं आहे? तर 14.50 लाख कोटी रुपये. याच्यात वाढ किती झाली? 19%. आणि आला तर हा प्रश्न येऊ शकतो की उद्दिष्ट किती ठेवले, पण तेवढा महत्त्वाचा नाही आहे प्रश्न. तर 2 प्रश्न लक्षात ठेवा, 1 नंबरचा आणि 2 नंबरचा. समोरची माहिती बघा. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या नागरिकांना रोजगारासाठी रशिया व युक्रेनमध्ये जाण्यावर बंदी घातली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, नेपाळ या देशाने. समोरचा प्रश्न बघूयात आता. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणते राज्य ऊसतोड कामगारांसाठीच्या मुलांसाठी राज्यभरात 62 शासकीय वसतिगृहे सुरू करणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, महाराष्ट्र. याच्या संबंधीची जी योजना आहे ती पण महत्त्वाची आहे. भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना, संबंधित राज्य आहे महाराष्ट्र. या योजनेअंतर्गत 10 जिल्ह्यांमध्ये 62 वसतिगृहांची बांधणी करण्यात येणार आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी राज्यभर
62 वसतिगृह सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने किंवा राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर महाराष्ट्र. ही योजना कशाशी संबंधित आहे? तर राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी राज्यभरात वसतिगृह सुरू करणे. त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत किती वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे? तर 10 जिल्ह्यांमध्ये 62 वसतिगृहांची बांधणी या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सध्या चर्चेत असणारे माजी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ डॉक्टर मोहम्मद युनिस कोणत्या देशाचे नागरिक आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, बांगलादेश. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. डॉक्टर मोहम्मद युनिस माजी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ आहेत. त्यांचा देश आहे बांगलादेश आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं 2006ला. हे 2006 वर्ष लक्षात ठेवा. बांगलादेश मुक्तीसंग्रामात त्यांचा सहभाग होता. तसेच स्वातंत्र्यानंतर बांगलादेश नियोजन मंडळात त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे. कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली. त्याच्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. ग्रामीण टेलिकॉम या कंपनीशी ते संबंधित होते. या संस्थेचे अध्यक्ष असताना कामगार कल्याण निधी न जमविल्याच्या आरोपावरून त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर अपेक्षित प्रश्न बघा. मोहम्मद युनिस हे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ कोणत्या देशाशी संबंधित आहेत? तर बांगलादेश. त्यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले? तर 2006ला. त्याच्यानंतर कोणत्या संस्थेशी ते संबंधित आहेत? तर ग्रामीण टेलिकॉम या कंपनीशी ते संबंधित आहेत किंवा संस्थेशी. असे 3 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्हाला विचारलेल्या कालच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा काय आहे ते. कालचा प्रश्न होता, पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर बी, पैठण. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, सुरंग शोधण्यासाठी डिझाईन केलेल्या देशातील पहिल्या ॲटोमॅटिक अंडर वॉटर व्हेकलचे नाव काय आहे? हा प्रश्न VIMP आहे. याचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.